गणपती बाप्पा जय देवा गजानना महाराजा दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थीनिमित्त तुझी पूजा अर्चा केलेली असा नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर आज आहे बाप्पांचं विसर्जन आणि आता आतमध्ये तयारी चालली आहे। गारणं घालतात, गारणं घातल्यानंतर बाप्पाला इथे विराजमान करतील, साज उतरवतील। त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे कालवेकरांच्या घरात आणि तिथे आपल्या सगळ्यांचे गणपती एकत्रित करणार आणि तिथे मोठी महाआरती होणार आणि महाआरती झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटतील आणि मग आपले बाप्पांचं विसर्जन होणार। तर नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा आणि आता चला आज जाऊयात, या माझ्यासोबत। आनंदी आनंद ठेव, जे काय मुलाबाळा शिकतात ते काय व्यवस्थित शिक्षणात चांगला प्रतिसाद भेटू दे, नोकरी त्यांना चांगल्याप्रमाणे प्रमोशन वगैरे भेटू दे। आनंद करून घे
वर्षीच्या ब्लॉगमध्येही तुम्ही बघितलं असाल की कोयंड्यांकडे म्हणजे कालवेकर कोयंडे यांच्याकडे आमचे सर्वांचे गणपती आणतात आणि इथेच महाआरती होते. तर चला आपण आज जाऊयात. आता सगळ्यांचे बाप्पा आले आहेत, कुणाचे राहिले असतील तर त्यांच्यासाठी थांबायचं आणि आता आपण जायचं आहे आरतीला. आता आरती होईल, त्यानंतर विसर्जन होणार बाप्पांचं वाजत गाजत. आपण विसर्जनाची तयारी करणार आहोत. सर्वांनी पाऊल द्यायचे आणि आपण श्री महागणपतींचं विसर्जन करणार आहोत. त्या गणरायाने आम्हाला अनुभव आनंद दिला आणि आज गणरायाच्या परतीच्या प्रवासाला चाललेले आहे. सुंदर रेखीव नक्षीदार रांगोळीमुळे विसर्जनाला एक वेगळी शोभा येते. ही सुंदर रेखीव संस्कार भारती रांगोळी सौ प्राजक्ताताई कोयंडे यांनी साकारली आहे. त्या दरवर्षी सर्वांच्या बाप्पांसाठी खळ्यामध्ये रांगोळी काढतात. पालनहार तू मोदक प्रिय तू मंगलहार
विनायका हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका जागले भजन आम्ही नमितो तव चरणा आम्ही नमितो तव चरणा वारुणिया विघ्ने देवा रक्षा वेदिना जागले भजन आम्ही नमितो तव चरणा आम्ही नमितो तव चरणा वारुणिया विघ्ने देवा रक्षा वेदिना दास तुझे आम्ही देवा कंठी जोडे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव जय 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 मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न हळदी फळाची गौरी तुंबडा चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा जय जय मुकुटा आरसामाचा वाहे सकला संतोषी पावावे निर्वाणे रक्षावे देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन ओवाळो वाटे ओवाळो व्याख्यांबा परिवार सुंदर मजनारी पंचानन मनमोहन सतकारी सत्तोरी चैत्री समाधे उचारी प्रभुतीला नाम दासान धरी जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळो आरती ओवाळो दुर्गे दुर्गत भारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे भारत संजीवनी जय देव जय देव रुद्र स्वामी सर्वदेवा वामने रघुमणि सुरल्लाटे देव सुवर नित्य की भेटी करुणानुमंता पुरवेराती जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा माई वल्लभा माईचा वल्लभा पावे दुर्लभा जय देव धन्य वेणुनाथ अनुक्षेत्र सुवर्णाची कमळे वनमाळा गळा काही लक्ष्माबाई आई आसरा उभारे तो राजा विडोळा सावळा पाया गेल्या हाती गाडी रोप पंढरपुरी आहे माझा तुला पितांबर कैसा जगदी फळकला करुणावर बैसो मी माझा देवारी अन्याय माझे तुला गोटी विश्वास तुला महाराजा गळत म्हणा जे भाई महाराजा म्हणणार नाही त्यांना प्रसाद गावणार नाही गणपती बाप्पा जय देवा गजानना महाराजा दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थीनिमित्त तुझी पूजा अर्चा केलेली असा पूजा अर्चा करताना अनवधनाने आमच्याकडून काय क्षमा चूक झाली असा तर आमचा माफ कर काही जर आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर आमच्या मुलाबाळांना सुखी ठेव सगळ्यांवर तुमची कृपादृष्टी ठेवा जे शिकतात त्यांना अधिक उच्च शिक्षण घेण्याची बुद्धी द्या जे नोकरी करतात त्यांच्या नोकरीत पदोन्नती होऊ दे जे धंद्यात उद्योगात त्यांची बरकत होऊ दे सगळ्यांचं आरोग्य ठीकठाक होऊ दे सगळ्यांना भरपूर पैसे मिळू दे सगळ्यांचा एकमत एक गणित एक विचार असू दे आणि सगळ्यांना सुख शांती समाधान ऐश्वर दे सगळ्यांचा निरोगी दीर्घायुष्य सर्वांना दे आणि सगळ्यांना श्रीमंत करून तुझं असंच दरवर्षी आनंदी आनंद करून घ्यावा पुढच्या वर्षी लाडू माझा मंदिर मामा की
दाजी काकांनी ही महाआरती सुंदर रीतीने पार पाडली व शेवटी गाराणं घालून सर्वजण बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करायला लागले. प्रेमे करुणी देवा आम्ही गुण तुझे गातो. देवा हेची वासना रक्षुनिया सर्वा द्यावी आम्हाची आज्ञा. मागण्याचे देवा आता एकची आहे, देवा एकची आहे. दारुनिया सगळा आम्हा कृपादृष्टी पाहे. गणपती बाप्पा मोरया. श्रींच्या चरणी कर माझे जुळले, तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले. गणराया तुझ्या येण्याने सुख समृद्धी शांती आरोग्य लाभले, सर्व संकटांचे निवारण झाले. तुझ्या आशीर्वादाने यश लाभले, असाच आशीर्वाद राहू दे. निरोप देता देवा आज्ञा असावी, चुकले आमचे काही देवा क्षमा असावी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर असा होता आपला आजचा ब्लॉग. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच आम्हाला सांगा. आणि जर असेच नवनवीन कंटेंट तुम्हाला पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ब्लॉग पोहोचेल. तुम्हाला देवगड कट्टा गावातील गणपती विसर्जन आवडलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा व असेच नवनवीन लेटेस्ट कॉन्टेंट्स घेऊन भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आत्तासाठी बाय.